मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपलं जे बँक अकाउंट आहे ते आधारला लिंक आहे की किंवा नाही, किंवा कोणतं बँक आधारला लिंक आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम तुम्हाला जो सर्च बॉक्स आहे त्या सर्च बॉक्समध्ये तुम्हाला बँक सीडिंग चेक बँक सीडिंग या सर्च बॉक्समध्ये तुम्हाला लिहावं लागणार आहे. बँक सीडिंग बँक सीडिंग स्टेटस असं तुम्हाला सर्च बॉक्समध्ये टाईप करायचं आहे आणि त्यामध्ये सर्वात पहिली जी साईट आहे इंटरफेस मधील सर्वात पहिली जी साईट आहे UIDAI.gov.in या साईटवर तुम्हाला एंटर व्हायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. तर तुम्ही याद्वारे आपलं जे बँक जे आहे त्याचं सीडिंग चेक करू शकता. म्हणजे आधारला कोणतं बँक अकाउंट तुमचं लिंक आहे ते पाहू शकता. आधार लिंकिंग स्टेटस या विंडोवर तुम्हाला तिथं क्लिक करायचं आहे. या पद्धतीने ही जी विंडो दिसते याच्यामध्ये तुम्हाला बँक सीडिंग जो स्टेटस आहे तो स्टेटस तुम्हाला इथे दिसणार आहे. इथं क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये वेगवेगळ्या फॅसिलिटीज दिलेल्या आहेत. तुम्ही यामध्ये गेल्यानंतर तुम्ही आधार कार्ड सुद्धा डाउनलोड करू शकता. त्यानंतर रिट्रीव्ह EID सुद्धा करू शकता. अशा प्रकारच्या विविध याच्यामध्ये सुविधा दिलेल्या आहेत. त्यामध्ये तुम्ही पहा, ईमेल जो आहे तो ईमेल सुद्धा तुम्ही व्हेरीफाय करू शकता. डॉक्युमेंट्स अपडेट सुद्धा करू शकता. PID जनरेटर सुद्धा याच्यामध्येच आहे. त्यानंतर तुम्ही लॉक अनलॉक आधार कार्ड सुद्धा करू शकता. तर दिलेलं आहे बँक सीडिंग स्टेटस. तुम्ही बँक सीडिंग स्टेटस इथं या विंडोमध्ये क्लिक करून तुमचं अकाउंट कोणत्या बँकेला लिंक आहे ते तुम्ही पाहू शकता. चला तर मग आपण स्टार्ट करूया. आता त्यानंतर असा इंटरफेस तुम्हाला दिसेल. त्यामध्ये तुम्हाला तुमचा जो आधार कार्ड नंबर आहे तो इथे एंटर करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हा जो कॅप्चा दिलेला आहे हा कॅप्चा व्यवस्थितरित्या एंटर करून लॉग इन करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला सर्वचे सर्व जे फीचर्स आहेत त्यामध्ये आपण आधार कार्ड सुद्धा डाउनलोड करू शकतो. बँक स्टेटस सुद्धा आपण पाहू शकतो की आपला आधार कोणत्या बँकेला लिंक आहे. अशा पद्धतीने सर्व जे माहिती आहे तुम्हाला एंटर झाल्यानंतर त्यामध्ये आधार कार्ड टाकून एंटर झाल्यानंतर तुम्हाला कळेल. व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.